आज आपल्या बेकिंग सिरीजमधली तिसरी कुकीज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आज आहे चॉकलेट चोको चिप्स कुकीज. ही तुम्ही बाहेर बघितली असेल, एवढी अशी छान अशी मोठी पण मिळते आणि त्याच्यावर भरपूर असे चोको चिप्स पण असतात. तर ते खूप खायला छान लागतात आणि आता वेकेशन्स चालू आहे, तुम्ही लहान मुलांसाठी बनवलं तर अगदी परफेक्ट ऑप्शन असणार आहे. त्याच्या आधी काही गोष्टी सांगते ज्या मला कमेंट मार्फत विचारण्यात येतात. एक तर OTG म्हणजे OTG एअर फ्रायर आणि घरी केलेलं बेकिंग यात काय फरक असेल. तर साधी सोपी गोष्ट सांगते बघा. जे तुम्ही कुकरमध्ये बेक कराल किंवा एअर फ्रायरमध्ये कराल त्याची टेस्ट किंवा त्याची जी क्षमता असते ना ती OTG मध्ये नसते. म्हणजे OTGची क्षमता ही वेगळीच आहे आणि तुम्ही बेकिंगचे जे काही पदार्थ कराल ना त्याच्यासाठी OTGच लागतो. तुम्ही इवन मायक्रोवेव्हमध्ये जरी केलात ना तरी तो पदार्थ बेक होईल, पण त्याची जी काय बोलतात एक बेक केलेलं, जसं आपण म्हणतो ना जे चुलीवरचं जेवण ते चुलीवरचं जेवण असतं आणि जे गॅसवरचं जेवण असतं ते गॅसवरचंच असतं. तर तसा फरक पडतो. म्हणजे जे तुम्ही प्रॉपर OTG मध्ये ज्याच्यामध्ये बेकिंग ग्रिलिंग असा जो प्रकार होतो ना OTG मध्ये, तो मायक्रोवेव्ह किंवा कुकरमध्ये होऊ शकत नाही. आणि कुकरमध्ये पण बऱ्याच वेळ तुम्ही किती वेळ ठेवणार, एक छोटी आपण डिश ठेवू शकतो आणि त्याच्यावर ते मटेरियल म्हणजे जे काही आपण बिस्किटी करतो ना ती ठेवू शकतो. एका मोठ्या टोपामध्ये तुम्ही एकाच ह्याच्यामध्ये ठेवू शकता, पण मध्ये आपल्याला सारखं सारखं वेळ लावत राहावं लागतं. आणि एअर फ्रायरमध्ये पण मला असं वाटतं तेच आहे. एअर फ्रायरमध्ये पण एकाच वेळेस जर कुकीज जर म्हणाल तर जास्तीत जास्त 5 बसू शकतात, त्याच्यापेक्षा जास्त बसत नाही. आणि जे ऑप्शन्स तुम्ही एअर फ्रायरमध्ये करतात ना तेच ऑप्शन सगळे तुम्हाला OTG मध्ये पण मिळतील. येणाऱ्या ब्लॉगमधनं मी हळूहळू करून तुम्हाला OTGच्या अशा छान छान रेसिपी पण दाखवते, ज्याच्यामध्ये आपण भाजी वगैरे पण इव्हन करू शकतो आणि मी ते ट्राय केलेली तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. आणि मेजरमेंटचं म्हणाल ना तर पहिल्या ब्लॉगला असं होतं की माझ्या लक्षातच नाही राहिलं आणि कालच्या ब्लॉगला पण माझ्या म्हणजे डिस्क्रिप्शन्समध्ये टाकायचं ना काही लक्षात राहून जात नाही. तर मी नंतर एखाद्या एक सेपरेट अशी एक कम्युनिटी पोस्ट शेअर करेन ज्याच्यामध्ये तुम्हाला मेजरमेंट मिळतील. आपली बेकिंग सिरीज संपू दे मग मी ती एक कम्युनिटी पोस्ट शेअर करते ज्यांचे मी दिलेले नाही आहेत मेजरमेंट्स. आणि आता आपण बघणार आहोत या कुकीजसाठी काय काय लागणार आहे. चला सांगते. आता मी इथे 2 कप मैदा घेतलेला आहे आणि मैदा वगैरे तुम्ही जे काही घ्याल ना ते चाळूनच घ्यायचं आणि ते रूम टेम्परेचरवरचं पाहिजे. 2 कप मैदा घेतलेला आहे. पाव कप कोको पावडर घेतलेली आहे. थोडेसे अंदाजाने हे घेतलेले आहेत आपले डार्क चॉकलेट किंवा जे काही तुमच्याकडे मिल्क कंपाऊंड वगैरे असेल ते, किंवा मग चोको चिप घ्या. पण या कुकीजमध्ये चोको चिप्सच्या पेक्षा ना जर असे कंपाऊंडवाला जर तुम्ही चॉप करून घेतलं तर ते छान वाटतं. व्हॅनिला इसेन्स तुमच्या आवडीनुसार घ्यायचा आहे. साखर घेतलेली आहे. ही अंदाजाने तुम्ही घ्या, तुम्हाला कितपत गोड हवं आहे तसं. मी पाऊण कप घेतलेली आहे, खूप जास्त घेतली नाही. 2 कपाला मी पाऊण कप घेतलेली आहे, मला ही इनफ वाटते. बेकिंग पावडर घेतलेली आहे, एक मोठा चमचा घेतलेले आहे. थोडंसं दूध घेतलंय, अंदाजाने घ्यायचं, ते आपल्याला मळताना कितपत लागतं त्याच्यावरती आहे म्हणून मी थोडंसंच घेतलेलं आहे. कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे 1 चमचा. कॉर्नफ्लॉवर मस्ट आहे या रेसिपीमध्ये. आणि तूप घ्या किंवा मग तुम्ही बटर पण घेऊ शकता. आणि बटर मी इथे अनसॉल्टेड घेतलेलं आहे, सॉल्टेड घेतलेलं नाही आहे. सॉल्टेडने थोडासा टेस्ट वेगळी येते, अनसॉल्टेड असेल तर टेस्ट याची चांगली येते. तर हा पाव कप बटर घेतलेला आहे, तो अनसॉल्टेड बटर आहे. तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी ड्राय पदार्थ आहेत ते सगळे मिक्स करून घेणार आहे आणि हे सगळे चाळून घ्यायचे आहेत व्यवस्थित. तर हे आपलं आहे कॉर्न. आता ही कोको पावडर, त्यानंतर ही बेकिंग पावडर जी आपली घ्यायची ती, पण सर्वात आधी मी पहिले हे मिक्स करून घेते. आता हे मिक्स झालंय. आता याच्यामध्ये ही जी बेकिंग पावडर आहे ती पण मिक्स करून घेऊया. तर हे झालंय, आता हे साईडला ठेवते आणि आता आपल्याला ना बटर बीट करून घ्यायचंय. इथे मी बटर घेते. तर आता हा बटर थोडासा मी फेटून घेतलाय बघा, खूप जास्त पण फेटू नका. आणि याच्यामध्ये आता आपण ही साखर ओतणार आहोत आणि साखर टाकून आपण हे परत बीट करून घेणार आहोत. आता याच्यामध्ये मी व्हॅनिला इसेन्स ॲड करते आणि 1 टीस्पून, थोडासा एक जास्त करते.
आता आपण हे जे ड्राय बनवलेलं आहे सगळं मिक्स करून ना, ते याच्यात ओतून सगळं ना हलक्या हाताने आता आपण हे मिक्स करून घेऊया. लगेचच हाताचा वापर करायचा नाही, पहिलं थोडंसं स्पॅच्युलाने मिक्स करून घेऊया. आता मी थोडंसं मिक्स करून घेतलं हाताने आणि अजूनही मी याच्यामध्ये दूध टाकलेलं नाही आहे. दूध आपण नंतर ओतणार आहोत. पहिलं बघूया याने मिश्रण किती घट्ट होतं, त्याच्याप्रमाणे मग आपण दूध ओतायचं. आता मी याच्यात दूध ओतते बघा. आता हे जे आहे चॉकलेट कंपाऊंड जे घेतलेलं ते मी थोडंसं टाकलंय, थोडंसं मी ठेवणार आहे, ते वरती कुकीजमध्ये आपण लावूया. हे याच्यामध्ये टाकून याचा एक गोळा बनवून घ्यायचा आपण. आणि चॉकलेट कुकीज आहेत म्हणून त्याच्यामध्ये भरपूर असं चॉकलेट पण टाकायचं नाही. जेवढं तुम्ही कमी टाकाल आणि वरतून थोडंसं टाकाल ना तेवढं चांगलं, कारण मग खूप जास्त पण चॉकलेट होतं ना तर बेकिंगमध्ये ते पूर्णपणे वितळलं जातं आणि मग कुकीज फेल होतात, कुकीज अगदी वितळून जातात. त्याला एक बटर पण असतं कुकीजमध्ये आणि त्याचबरोबर हे चॉकलेट मेल्ट जेव्हा होतं ना ते खूप जास्त असं मग पसरलं जातं. आणि या सगळ्या ज्या रेसिपीज मी दाखवते ना, या मी सगळ्या माझ्या हॅम्पर्समध्ये वगैरे जेव्हा काही गोष्टी बनवत असते किंवा ऑर्डर्ससाठी वगैरे, तर मी याच मेजरमेंट्स आणि अशाच पद्धतीने हीच रेसिपी वापरून करत असते. म्हणजे तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला दिसले असतील ओट्सच्या कुकीज किंवा वेगवेगळे प्रकारचे मी जे काही बेकिंगचे बनवते ना, ते याच रेसिपी आहेत आणि मी त्याच रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. तर आता हा गोळा तयार जो झालेला आहे तो आपण परत फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचा आहे. क्लीन रॅपमध्ये मी रॅप करते आणि मग फ्रीजमध्ये एक अर्धा तासासाठी आपण हा सेट करायला द्यायचा आणि नंतर मग याच्या कुकीज करायच्या. तर आज पण मी हे वजन करूनच ठेवणार आहे. वजन केल्यामुळे थोडासा अंदाजा आपल्याला व्यवस्थित येतो, म्हणजे एकाच साईजच्या सगळ्या कुकीज वगैरे होतात. तर या पण मी 20 ग्रॅम्स घेणार आहे. तुम्हाला थोड्याशा अशा अगदी मोठ्या हव्या असतील तर तुम्ही 25 ग्रॅम वगैरे करू शकता. तर या कुकीज पण खूप फुलतात, कारण आपण बेकिंग पावडर वगैरे वापरली आहे. कालच्या ज्या होत्या त्याच्यामध्ये बेकिंग पावडर वगैरे नव्हतं आणि जॅगरी वगैरे असल्यामुळे आणि रागी वगैरे असल्यामुळे त्या स्टिफ राहतात, अशा ओपन होत नाहीत जास्त. त्याच्यामुळे त्या जवळजवळ ठेवल्या तरी चालतात, पण या थोड्याशा स्पेस ठेवूनच ठेवाव्या लागतात. तशा फ्लॅट पण नाही करायच्या जास्त, थोड्याशा अशाच ठेवायच्या. ओटीजी प्रीहीट करणं ना हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही कुठलीही रेसिपी या ओटीजी मध्ये बनवत असाल ना, ओव्हन तुम्हाला पहिला प्रीहीट करून घ्यावाच लागेल. इथे मी 180 वर 10 मिनिटासाठी हा प्रीहीट करून घेते. आणि मी बेकिंगसाठी यूज करते हा अगारो मार्वेल 25 लिटरचा ओव्हन टोस्टर ग्रिलर ओटीजी. याची पॉवर कॅपॅसिटी 1600 वोल्टची आहे. ओव्हनच्या एका बाजूला असे 3 नॉब दिलेले आहेत. त्याच्यातलं पहिलं आहे टेम्परेचर कंट्रोल आणि 100 ते 250 सेंटीग्रेड पर्यंत तुम्ही तुमच्या पदार्थासाठी योग्य ते तापमान इथे चूज करू शकतात. सेकंड आहे हे टेम्परेचर कंट्रोल नॉब आणि याने तुम्ही पदार्थ जर तुम्हाला फक्त वरून बेक करायचा असेल किंवा फक्त खालून बेक करायचं असेल किंवा दोन्ही साईडने बेक करायचं असेल त्यासाठी हे नॉब उपयोगाचं आहे. तिसरा नॉब आहे टायमर कंट्रोल करण्यासाठी, ज्याच्यामध्ये तुम्ही 60 मिनिटापर्यंतचा टायमर सेट करू शकता. यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ऑटो शट ऑफ फीचर, ज्याच्यामुळे तुमचं कुकिंग अगदी सुरक्षित राहतं. यामध्ये तुम्हाला मिळतो एक ओव्हन रॅक, एक बेक पॅन, त्याचबरोबर मिळतो रोटेसरी हँडल, त्याचबरोबर मिळतो ट्रे हँडल, त्याचबरोबर मिळतो तुम्हाला रोटेसरी रॉड आणि त्याचबरोबर याने ना बेकिंग करणं अगदी सोपं होऊन जातं. जो ग्लास डोअर आहे तो हीट रेसिस्टंट आहे आणि याची जी बॉडी आहे ती स्टेनलेस स्टील पासून बनलेली आहे, ज्याच्यामुळे ती जास्त टिकाऊ आणि साफ करायला देखील अगदी इझी आहे. तर आता याच्यावर तुमच्या आवडीनुसार चॉकलेट लावायचे आहेत, जसे तुम्हाला हवे तसे लावा. छोटे मोठे जसं पाहिजे तसं. तर आता आपण या बेक करायला ठेवायच्यात. या पण 10 मिनिटात बेक होतात, 15 मिनिटं वगैरे बेक करायची गरज नाही, कारण चॉकलेट आहे खूप जास्त मेल्ट होतं आणि मग कुकीज अगदी पूर्ण अशा फ्लॅट होऊन जातात. तर त्या पण खूप खायला अशा चांगल्या नाही लागत, थोड्याशा मीडियम असतील तर चांगल्या लागतात. तर आता या 180 वर 10 मिनिटासाठी आपण प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये परत 180 वर 10 मिनिटासाठी बेक करायचे.
तर कुकीज आपल्या छान अशा तयार झाल्या आहेत, बघू शकता. आणि याच्यापेक्षा तुम्ही, जसं मी तुम्हाला म्हटलेलं की 20 पेक्षा जास्त जर तुम्ही मेजरमेंटने घेतला असता तर अजून अशा छान मोठ्या तयार झाल्या असत्या. आणि वरती जे आपलं चॉकलेट लावलंय बघा, ते मेल्ट नाही झालंय. एवढ्या हीटमध्ये होतं पण ते मेल्ट नाही झालंय. याचं रिझन काय असेल मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता मी तुम्हाला ना हे जवळून दाखवते की कशा झाल्यात एक्झॅक्टली. तर या बघू शकता तुम्ही, मस्त टेक्स्चर आहे. आणि खालून पण बघा खूप जास्त अशा बेक पण नाही झाल्या या बघा. आणि वरतून चॉकलेट बघा अगदी हार्ड आहे, असं काही सॉफ्ट असं नाही आहे. हे बघा, आता या थोड्याशा थंड होते. थोड्या आता या कुकीज ज्या आपल्या तयार झालेल्या आहेत ना, याच्यामध्ये अजून एक गोष्ट की याचा कलर थोडासा ब्राउनिश आलेला आहे. याच्यामध्ये मी कोको पावडर वेगळी वापरलेली आहे. आणि हे जे मी चॉकलेट वापरलंय ना, ते डार्क कंपाऊंड नाही वापरलंय, ते मी मिल्क कंपाऊंड वापरलंय. त्याच्यामुळे कलर थोडासा लाईट आलेला आहे, नाहीतर खूप जास्त असं ब्लॅक पण होतो कलर. मग जसं तुम्ही वापराल तशा पद्धतीने. आणि कुकीज ना अगदी मस्त झाल्यात, खूप मस्त झाल्यात. आणि आता थोड्याशा अजून गरम आहेत. तुमच्यापर्यंत हा आवाज पोहोचतोय की नाही मला माहिती नाही, पण कुकीज खरंच खूप मस्त झाल्या. थोड्याशा त्याला थंड होऊ दे, मग आपण जारमध्ये रिफिल करूया. आज तुमच्याबरोबर चोको चिप्स बिस्किट किंवा तुम्ही त्याला कुकीज म्हणू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही नाव याला देऊ शकता. आहे डबल चॉकलेट्स. आणि तुमच्या म्हणजे जसं पाहिजे असेल तुम्हाला, म्हणजे खूप जास्त असं चॉकलेट काही जणांना खूप आवडतं खायला. आणि याच्यावर जर तुम्ही एक कुकीज घ्या आणि त्याच्यावर आईस्क्रीम टाका, व्हॅनिला आईस्क्रीम. आणि ब्राउनिंग सिझली चा जो प्रकार असतो तशा टाईपमध्ये खायला तुम्हाला एक खूप जास्त आवडेल. आणि आता उन्हाळ्यामध्ये आपण बऱ्याच वेळा आईस्क्रीम वगैरे खातो, तर अशा प्रकारे तुम्ही जर एखादी कुकी घेतली, त्याच्यावर 1 स्कूप आईस्क्रीम, वरून चॉकलेट सॉस वगैरे जर तुम्ही टाकलं ना, खायला मस्त लागेल. नक्की ट्राय करून बघा. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते. आजच संध्याकाळी मी अजून एक पोस्ट करणार आहे व्हिडिओ, ज्याच्यामध्ये तुम्हाला हेल्दी म्हणजे जी गव्हापासून असेल, ज्याच्यामध्ये नो मैदा, त्याचबरोबर नो बेकिंग पावडर, नो काय बोलतात बेकिंग सोडा, असं वापरून एक छान साधा सोप्या पद्धतीने मी बिस्किट किंवा कुकीजचा एक प्रकार तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर तो आज व्हिडिओ संध्याकाळी 6 वाजता येईल, तर तो पण बघायला विसरू नका. उद्या एका छानशा व्लॉगमध्ये भेटते. आजचा व्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.